आवाजाची पट्टी एकदम खाली आणली आणि दबक्या आवाजात म्हणाल्या, "ये ना. आपण दोघे मिळून करू." मी क्षणभर गोंधळलो. "करू?" मी हळूच विचारले. मला वाटले होते की घरात कोणी नसेल तर मी शांतपणे बसून टीव्ही पाहीन. पण काकींचा उत्साह ओसंडून वाहत होता. मी आजूबाजूला पाहिले. घरात आजी किंवा काका कोणीच दिसत नव्हते. त्यांच्या डोळ्यातले गुपित पाहून मी सावध झालो आणि हलक्या आवाजात म्हणालो, "कोणी येईल नको." काकी हसल्या आणि त्यांचा आवाज अधिक दबका झाला. "घाबरू नकोस. आजी आज सकाळीच मैत्रिणीकडे गेले आहेत आणि ते थेट संध्याकाळी उशिरा येतील. काका ऑफिसमध्ये आहेत. घरात कोणी नाही. घाबरू नकोस. चल." माझा संभ्रम वाढला. "असे काय आहे जे इतके लपवून करायचे आहे?" काकीने मला किचनच्या बाजूला असलेल्या स्टोअर रूमकडे नेले. खोलीत जुन्या वस्तू, भंगार सामान आणि धूळ साठली होती. मधोमध एक मोठा, लाकडी, जुना डबा ठेवलेला होता, ज्याला आजी माझा आठवणींचा डबा म्हणायची. तो डबा खूपच जीर्ण झाला होता. "अजिंक्य," काकी म्हणाल्या, "हा आजीचा डबा. जुन्या आठवणी, साड्या, पत्र, सगळे काही यात आहे. पण त्याला कीड लागली आहे आणि रंगही उडाला आहे." मी ठरवलं, आज आपण हा डबा पूर्णपणे स्वच्छ, पॉलिश आणि रंगवून आजीला एक छान सरप्राईज देऊ. पण काकी, आजीला सरप्राईज द्यायचे असेल तर घरात कोणी नाही याची खात्री करावी लागेल. कोणी येईल नको. कोणी आले तर आजीचा प्लॅन बिघडेल. मी त्यांना धीर देत म्हणालो, "अजिंक्य, मी सगळी व्यवस्था केली आहे. आता आपण लगेच कामाला लागूया. आपण दोघे मिळून लवकर करू." भाग 2. प्रोटेक्शनचा गोंधळ. आम्ही लगेच कामाला सुरुवात केली. आधी डबा हलवून स्टोअर रूममधून बाहेर काढला आणि त्याला साफ करायला सुरुवात केली. काकींनी जुने पेपर्स काढले. मी डब्यावरची धूळ आणि जाळी साफ केली. डबा स्वच्छ झाल्यावर काकींनी पेंटचा डबा आणला. "आता हा डबा पॉलिश आणि रंगवायचा आहे," त्या उत्साहाने म्हणाल्या. मी पेंटचा डबा हातात घेतला, पण मला एक महत्त्वाची गोष्ट आठवली. मी आजूबाजूला पाहिले आणि माझ्या लक्षात आले की काकींनी वर्तमानपत्रांचे मोठे रोल किंवा जुन्या चादरी आणल्या नव्हत्या. मी कपाळावर हात मारला आणि चिंतेने म्हणालो, "काकी, आपण डबा रंगवू शकतो, पण पेंट करताना जमिनीवर, आजूबाजूच्या वस्तूंवर रंग उडेल. पण माझ्याकडे प्रोटेक्शन नाही." काकी हसल्या. त्यांच्या हास्यात एक वेगळीच गंमत होती. "प्रोटेक्शन नाही?" त्यांनी विचारले. "हो काकी, प्रोटेक्शन. माझा अर्थ, जमिनीवर टाकण्यासाठी कापड किंवा पेंटचे थेंब साठवणारे ड्रॉप क्लॉथ नाही. पेंट जर जमिनीवर किंवा फर्निचरवर उडाला तर आजीला सरप्राईजच्या आधीच कळेल आणि तो डाग काढायला आपल्याला खूप त्रास होईल. हे प्रोटेक्शन खूप महत्त्वाचं आहे." काकींनी थोडा विचार केला आणि म्हणाल्या, "ओह, तुला प्रोटेक्शन म्हणायचे आहे. ठीक आहे, ऐक. आता आपण ते शोधण्यात वेळ घालवू शकत नाही. आजी लवकरच परत येतील." ती म्हणाली, "आज तू असंच कर. पण उद्या नक्की घेऊन ये. आज तू फक्त खूप जपून रंगकाम कर. उद्या मी दुकानातून मोठे प्लास्टिकचे कागद नक्की आणून ठेवीन. आज आपण फक्त काळजीपूर्वक डब्याच्या आतल्या बाजूला आणि ज्या ठिकाणी रंग खराब झाला आहे तिथेच काम करूया." आम्ही मग खूप जपून, हळुवारपणे आणि पूर्ण लक्ष केंद्रित करून डब्यावर पॉलिश आणि रंग लावायला सुरुवात केली. ते रंगकाम खूप लक्ष देऊन, शांतपणे करण्याचे काम होते. भाग 3. आजीचे अचानक आगमन. आम्ही दोघेही पूर्णपणे त्या डब्याच्या कामात मग्न झालो होतो. तो जुना डबा पुन्हा एकदा सुंदर दिसत होता. काकींच्या डोळ्यात आजीला हे सरप्राईज देण्याचा आनंद दिसत होता. मी डब्याच्या बाजूच्या पट्टीला शेवटचा हात फिरवत होतो. काकी दूर उभ्या राहून पेंट सुकतो आहे की नाही हे पाहत होत्या. आम्ही दोघेही यशस्वी झाल्याच्या समाधानात होतो.
आम्ही अगदी वेळेवर काम पूर्ण केले होते. मी एक पाऊल मागे घेऊन डब्याचे निरीक्षण करत असताना अचानक मागच्या दारातून एक आवाज आला. मी तिची घेत असताना आजी आली. मी एकदम घाबरून मागे वळलो. ती आजी नव्हती. ती आजी नाही, पण शेजारची मावशी होती, जी नेहमी घरात विचारल्याशिवाय येते. मावशी दारात उभ्या होत्या आणि आश्चर्यचकित होऊन आमच्याकडे पाहत होत्या. "अगं मीना, तुम्ही दोघे हे काय करत आहात? इथे काय चाललंय? इतका कसला गडबड?" मावशीने मोठ्या आवाजात विचारले. मीनाकाकी लगेच पुढे झाल्या आणि मावशीला हळूच बाजूला घेऊन गेल्या. "मावशी, थांबा. हे आजीसाठी सरप्राईज आहे. त्यांना काहीच कळायला नको." मावशीने हळूच कानगोष्टी ऐकल्या आणि "हो" असे म्हणून त्या गुपिताच्या आनंदात सामील झाल्या. काकींनी मला घाईघाईत रंग आणि पॉलिशचे डबे लपवायला सांगितले. मी फटाफट ते डबे आणि ब्रश स्टोअर रूममध्ये ठेवले. तेवढ्यात घराच्या मुख्य दारातून एक आवाज आला. ती खरी आजी होती. आजींनी आत पाऊल ठेवले आणि त्यांच्या चेहऱ्यावर थोडा थकवा दिसत होता. मीनाकाकी आणि मी दोघेही घाबरून दिवाणखान्यात उभे राहिलो. आजीने आम्हाला पाहिले आणि त्या हसल्या. "अरे अजिंक्य आणि मीना, काय चाललंय? तुम्ही दोघे इतके गंभीर का दिसत आहात?" आजीने विचारले. मीनाकाकी पटकन म्हणाल्या, "काही नाही आजी. आम्ही फक्त तुझ्यासाठी नाश्ता बनवायची तयारी करत होतो." अजिंक्य मदत करत होता. आजी हसल्या आणि म्हणाल्या, "ठीक आहे, तुम्ही तयारी करा. पण मी येईपर्यंत नाश्त्याचे प्रोटेक्शन करायला विसरू नका." आजीचा प्रोटेक्शन शब्द ऐकून मला आणि काकीला एकदम हसू आले. कारण आजीच्या प्रोटेक्शनचा अर्थ असतो मांजरींपासून नाश्ता वाचवणे. आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहून हसलो. आमचे गुपित यशस्वी झाले होते आणि उद्या आम्ही डबा पूर्ण सुरक्षित करू शकणार होतो. भाग 4. रात्रीच्या प्रकाशात गुपित. आजींच्या आगमनामुळे आमच्या सरप्राईज मिशनला तात्पुरता ब्रेक लागला होता. मीनाकाकी आणि मी नाईलाजाने कामावरून लक्ष हटवून स्वयंपाकघरात आजींसाठी चहानाश्ता बनवण्याच्या कामात लागलो. आमचे लक्ष पूर्णपणे दरवाजाच्या दिशेने होते. आजीचा आठवणींचा डबा तसाच अर्धवट पॉलिश केलेला जुन्या स्टोअर रूमच्या दारामागे लपलेला होता. मीनाकाकी हळूच माझ्याकडे वळून दबक्या आवाजात म्हणाल्या, "अजिंक्य, आज रात्रीच्या जेवणानंतर आपण हे काम पूर्ण करूया. आजी लवकर झोपतात." "हो, काकी. पण उद्या प्रोटेक्शन, ड्रॉप क्लॉथ आणायला विसरू नका. नाहीतर रात्री जर पेंटचे डाग पडले, तर ते सकाळी काढता येणार नाहीत." मी त्यांना आठवण करून दिली. रात्रीचे जेवण झाले. आजींनी रोजच्या सवयीप्रमाणे लवकर देवाला नमस्कार केला आणि त्या त्यांच्या खोलीत झोपी गेल्या. घरात शांतता पसरली. मीनाकाकीने खुणेने मला बोलावले. आम्ही टॉर्चच्या प्रकाशात स्टोअर रूमजवळ पोहोचलो. आम्ही दोघेही चोरपावलांनी चालत होतो. जणू काही आम्ही घरातली एखादी मौल्यवान वस्तू चोरत आहोत. "आज अजिंक्य, आपण हे काम एकदम सायलेंट, शांतपणे करायचं आहे. आवाजाची एकही पट्टी वाढायला नको." काकी म्हणाल्या. डबा स्टोअर रूममधून बाहेर काढायलाही मोठा आवाज झाला असता, म्हणून आम्ही पेंट आणि पॉलिशचे सामान आत घेऊन गेलो. टॉर्चच्या अंधुक प्रकाशात आम्ही डब्याच्या उर्वरित भागावर पॉलिश आणि पेंटचा दुसरा हात लावायला सुरुवात केली. आम्ही दोघेही कामात इतके मग्न होतो की आजूबाजूच्या जगाचा विसर पडला. पॉलिश आणि नवीन रंगाच्या वासाने स्टोअर रूम भरून गेली होती. "अजिंक्य," मीनाकाकी हलक्या आवाजात म्हणाल्या, "हा डबा फक्त लाकडी डबा नाहीये. यात आजीचं बालपण आहे. त्यांची पत्रं आहेत. जुन्या साड्या आहेत. त्यांच्या प्रत्येक आठवणीवरचा रंग उडून गेला होता. आता त्याला नव्याने रंग देऊन आपण आजीला नवीन आनंद देणार आहोत." त्यांच्या या बोलण्याने मलाही या कामाचे महत्त्व कळले. मी आणखी लक्ष देऊन डबा रंगवत होतो. भाग 5. दुसऱ्या दिवसाची तयारी. रात्री 3 वाजेपर्यंत काम करून आम्ही डबा पेंट करून पूर्ण केला.
आता फक्त तो पूर्णपणे सुकवायचा बाकी होता. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रोटेक्शनची व्यवस्था करायची होती. सकाळ झाली. आजी आणि काका नेहमीप्रमाणे तयार झाले. आजींचा मूड खुश होता. पण त्यांच्या नकळत घरात एक भव्य कलाकृती तयार होत होती. मी नाश्ता झाल्यावर मीनाकाकींसोबत दुकानात गेलो. आम्ही मुद्दाम रंगकाम किंवा पेंटचा उल्लेख न करता ओल्या जमिनीवर टाकायला लागणारे मोठे प्लास्टिकचे कागद असे म्हणून एक मोठा ड्रॉप क्लॉथ विकत घेतला. दुपारच्या वेळी जेव्हा आजी थोडी विश्रांती घेत होत्या आणि काका ऑफिसमध्ये होते, तेव्हा मीनाकाकी आणि मी पुन्हा कामाला लागलो. आता प्रोटेक्शन तयार होते. मी पूर्ण जमिनीवर आणि आजूबाजूच्या फर्निचरवर प्लास्टिकचे कागद प्रोटेक्शन अंथरले. आता पेंटचे थेंब उडण्याची कोणतीही भीती नव्हती. मी पेंटचा डबा हातात घेतला. काकी आनंदाने म्हणाल्या, अजिंक्य, किती छान वाटतंय आता. काल आपल्याला किती भीती वाटत होती की पेंटचे डाग पडतील. पण आज हे प्रोटेक्शन असल्याने तू पूर्ण आत्मविश्वासाने आणि मन लावून काम करू शकतोस. मी हसलो. कालच्या संवादाचा अर्थ मला आणि काकीलाच माहीत होता. आम्ही अत्यंत काळजीपूर्वक डब्याच्या कोप्यांवर आणि सजावटीच्या कामावर फिनिशिंग शेवटचे रंगकाम. आता तो जुना डबा एखाद्या कलाकृतीप्रमाणे तेजस्वी दिसत होता. त्याच्यावर नवीन रंग आणि पॉलिशमुळे एक वेगळीच चमक आली होती. भाग 6 गुपिताचा उलगडा. संध्याकाळ झाली. आजी त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या. मीनाकाकीने डबा दिवाणखान्यात आणून एका खास ठिकाणी ठेवला होता, जिथे आजींची नजर सहज जाईल. डब्याच्या आजूबाजूला सुंदर फुले ठेवली होती आणि दिवाणखान्यात मंद सुगंध पसरलेला होता. आजी दिवाणखान्यात आल्या आणि त्यांची नजर थेट त्या डब्यावर पडली. त्या जागेवरच थांबल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले. डोळे मोठे झाले आणि एक आश्चर्याची लाट त्यांच्या चेहऱ्यावर पसरली. मीना, हा माझा आठवणींचा डबा. हा इतका सुंदर कसा झाला? आजींच्या आवाजात एक प्रकारचा कंप होता. मीनाकाकी आणि मी त्यांच्याजवळ गेलो. काकी हळूच हसून म्हणाल्या, हो आजी, सरप्राईज. आजींनी धावत जाऊन तो डबा जवळ घेतला. त्या डब्यावर हात फिरवत होत्या. त्यांना विश्वास बसत नव्हता की त्यांचा जुना जीर्ण झालेला डबा इतका आकर्षक दिसू शकतो. आजींनी तो डबा उघडला. आतल्या वस्तू, कागदपत्रे आणि साड्या व्यवस्थित होत्या. आजींनी लगेच मला जवळ घेतले आणि मिठी मारली. अजिंक्य, तू किती हुशार आणि चांगला मुलगा आहेस. माझ्यासाठी हे काय केलेस? मला वाटले होते या जुन्या डब्याचा आता काही उपयोग नाही, पण तुम्ही दोघांनी त्याला पुन्हा जीवन दिले. हे माझ्यासाठी खूप मोठे सरप्राईज आहे. आजींचे डोळे आनंदाने पाणावले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून काल रात्री टॉर्चच्या प्रकाशात केलेल्या शांत कामाचा आणि प्रोटेक्शनची चिंता करण्याचा सगळा त्रास क्षणात नाहीसा झाला. मीनाकाकी मला डोळ्यांनी खुणावत होत्या. आपले मिशन यशस्वी झाले. त्या दिवशी आजींनी त्यांच्या आठवणींच्या डब्यातील जुन्या गोष्टी काढून आम्हाला दाखवल्या आणि त्यांच्या कथा सांगितल्या. एका गुप्त कामातून सुरू झालेले हे मिशन एका सुंदर कौटुंबिक आठवणीत बदलले होते. आणि त्या दिवसापासून मीनाकाकी आणि माझा गुपित करण्याचा प्लॅन हा आमच्या दोघांमधील एक खास विषय बनला, जो आम्ही कधीही विसरू शकलो नाही. भाग 7 सायलेंट मिशन 2.0 जुना ग्रामोफोन. आजींना दिलेले सरप्राईज यशस्वी झाल्यानंतर मीनाकाकी आणि माझा गुपित करण्याचा प्लॅन आता एक परंपराच बनला होता. माझी सुट्टी अजून काही दिवस बाकी होती आणि आम्ही दोघेही एका नवीन मिशनच्या शोधात होतो. काका, म्हणजे मीनाकाकींचे पती, अनेकदा दिवाणखान्यात बसून एका कोपऱ्यात ठेवलेल्या जुन्या ग्रामोफोनकडे, रेकॉर्ड प्लेयर, पाहत असत. तो ग्रामोफोन गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत होता. एके दिवशी दुपारी काका सहज बोलून गेले, हा प्लेयर जर पुन्हा सुरू झाला तर या घरात जुन्या आठवणींची गोड गाणी पुन्हा ऐकायला मिळतील.
पण आता तो दुरुस्त करायला कोण येणार? काकीने लगेच माझ्याकडे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये पुन्हा तीच गुपित योजनावाली चमक दिसली. दुसऱ्या दिवशी रात्री आजी लवकर झोपल्यानंतर मीनाकाकीने खुणेने मला स्टोअर रूममध्ये बोलावले. अजिंक्य, नवीन मिशन, काकी दबक्या आवाजात म्हणाल्या. हा काकांचा सर्वात आवडता ग्रामोफोन आहे. आपल्याला तो दुरुस्त करायचा आहे. हे आठवणींचा डबा पॉलिश करण्यापेक्षा जास्त अवघड आहे, कारण इथे प्रोटेक्शन, संरक्षण, पेंटच्या डागांपासून नव्हे तर नाजूक भागांना तुटण्यापासून करायचे आहे. यावेळी प्रोटेक्शनचा अर्थ बदलला होता. आम्ही ग्रामोफोन स्टोअर रूममध्ये हलवला आणि त्याला मऊ चादरींनी व्यवस्थित झाकले. टेक्निकल प्रोटेक्शन म्हणून आम्ही टूलबॉक्स आणला आणि टॉर्चच्या मंद प्रकाशात दुरुस्तीला सुरुवात केली. ग्रामोफोनचे आतील भाग खूप गुंतागुंतीचे आणि नाजूक होते. मी इलेक्ट्रिकल सर्किट्स तपासत होतो, तर काकी अत्यंत काळजीपूर्वक धूळ आणि जाळी साफ करत होत्या. कामात लक्ष द्यावे लागत होते, कारण कोणताही आवाज झाला तर आजी जाग्या होण्याची भीती होती. आम्ही अगदी हळू आवाजात एकमेकांना सूचना देत होतो. 2 रात्रीच्या अथक आणि सायलेंट परिश्रमानंतर आम्ही ग्रामोफोन दुरुस्त केला. शेवटची सुई रेकॉर्डवर ठेवली आणि स्टोअर रूममध्ये जुन्या, गोड गाण्याची धून मंद आवाजात वाजू लागली. मिशन सक्सेसफुल, मीनाकाकी आनंदाने कुजबुजल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी काका पेपर वाचत असताना मीनाकाकीने हलकेच ग्रामोफोनचे बटन दाबले. घरात अचानक जुने, आवडते गाणे वाजू लागले. काकांनी चमकून पाहिले. तो आवाज ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर आलेले आश्चर्य आणि आनंद, तो डबा पॉलिश केल्यावर आजीला झालेल्या आनंदापेक्षाही मोठा होता. मीनाकाकी आणि मी एकमेकांकडे पाहून हसलो. गुपित करण्याचा प्लॅन पुन्हा एकदा यशस्वी झाला होता, जो आता आमच्या दोघांच्या सुट्टीतील सर्वात अविस्मरणीय